मुलाने आपल्या आईची हत्या केल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत, पण एका आईनेच तिच्या 4 वर्षाच्या लहान मुलाची हत्या केल्याची घटना आता घडलेली आहे। बंगळुरूमधील एका स्टार्टअप कंपनीची सीईओ असणारी महिला सूचना सेठ आपल्या 4 वर्षाच्या लहान मुलासोबत गोव्याला आली होती। तिथेच तिने आपल्या मुलाचा जीव घेतला आणि त्याचा मृतदेह बॅगेत भरला। गोव्याहून बेंगळुरूला जात असताना या आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण तेच आज आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी राजू आणि तुम्ही पाहत आहात टॉक्स मराठी। सर्वात पहिले आपण पाहूयात की या महिलेने आपल्याच मुलाची हत्या का केली। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेत असलेली आरोपी महिला सूचना सेठ हिचं 2010 मध्ये लग्न झालं होतं। 2019 मध्ये या महिलेने एका मुलाला जन्म दिला होता आणि 2020 मध्ये तिचा पतीसोबत वाद सुरू झाला। हे प्रकरण न्यायालयात गेलं, त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला। मुलाच्या वडिलांना रविवारी मुलाला भेटता येईल असे आदेश न्यायालयाने दिले होते। न्यायालयाच्या निर्देशानंतर आरोपी महिला दबावाखाली आली। आपल्या मुलानं पतीला भेटू नये अशी महिलेची इच्छा होती, त्यामुळे तिनं आपल्या मुलाला संपवण्याचा निर्णय घेतला। महिलेने कट रचला, शनिवारी मुलासह गोवा गाठलं आणि तिथे जाऊन आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या केली। आपल्या मुलाला संपवलं तर पती आपल्या मुलाला भेटू शकणार नाही असं त्या महिलेला वाटत होतं, त्यामुळे महिलेनं मुलाची हत्या केली। आता आपण पाहूया की या हत्येचा घटनाक्रम कसा होता। शनिवारी सूचना सेठ यांनी त्यांच्या मुलासह गोव्यातील कॅन्डोरम मधील हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं। सोमवारी सूचना सेठ यांनी चेकआउट केलं, पण चेकआउट करताना त्या एकट्याच होत्या। बेंगळुरूला जाण्यासाठी टॅक्सी बुक करण्यासाठी या महिलेने हॉटेलला विनंती केली। हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना विमानाने प्रवास करण्याचा सल्ला दिला, पण टॅक्सीने जाण्यासाठी सूचना ठाम होत्या। सूचना या चेकआउट करताना त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा नसल्याचं हॉटेल व्यवस्थापनाच्या निदर्शनास आलं। हाऊसकीपिंगला सेंट यांच्या खोलीत रक्ताचे डागही आढळले। गोवा पोलिसांनी तातडीने टॅक्सी चालकाद्वारे सूचना यांच्याशी संपर्क केला। त्यावेळी मुलगा आपल्या मित्राकडे असल्याचा दावा सूचना यांनी केला, पण सूचना यांनी दिलेला पत्ता हा खोटा असल्याचं उघड झालं। गोवा पोलिसांनी पुन्हा एकदा टॅक्सी चालकाशी संपर्क साधला आणि त्याला कोकणी भाषेत काही सूचना दिल्या। बेंगळुरू पासून 200 किलोमीटर दूर असलेल्या चित्रदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये टॅक्सी नेण्याच्या सूचना पोलिसांनी त्याला दिल्या होत्या। चित्रदुर्ग पोलिसांनी सेठ यांची बॅग तपासली असता त्यांना त्या बॅगेत त्यांच्या मुलाचा मृतदेह आढळला। त्यानंतर पोलिसांनी सेठ यांना अटक केली। चौकशी दरम्यान सूचना यांनी यापूर्वी आपल्या पतीसह बिघडलेल्या नात्यांविषयी सुद्धा भाष्य केलं होतं। 2010 मध्ये सूचना यांचं लग्न झालं होतं। 2019 मध्ये सूचना यांना मुलगा झाला। 2020 पासून सूचना आणि पतीमध्ये वाद होऊ लागले। हे प्रकरण कोर्टात गेलं होतं। कोर्टाने सांगितलं की रविवारच्या दिवशी वडील मुलाला भेटू शकतात, मात्र पतीने मुलाला भेटू नये म्हणून या महिलेने मुलाला संपवलं आणि स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला असा पोलिसांचा अंदाज होता। मात्र सूचना यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। जेव्हा मी झोपेतून उठले होते तेव्हा अगोदरच तिच्या मुलाचा मृत्यू झालेला होता असा दावा त्यांनी केला आहे। तसेच गोवा पोलिसांना एका खोलीत खोकल्याच्या सिरपच्या 2 रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत, जिथे आरोपीने मुलाची कथितपणे हत्या केली होती। हे सूचित करते की तिने त्याला औषधाचा भारी डोस दिला असावा आणि ही पूर्वनियोजित हत्या होती। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शवविच्छेदन अहवालात मुलाचा कापडाने किंवा उशीने तोंड दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे। तर मित्रांनो, अशा क्रूर आईबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।